एखाद्या स्टोअरमध्ये गेलो आणि तिथे आपण एखादं प्रोडक्ट मागितलं, त्याने ते प्रोडक्ट काढून दिलं आणि त्याला झटकलं आपल्यासमोर आणि कपड्यांनी पुसून आपल्या हातात दिलं. आपल्या मनामध्ये पहिला जो एक निगेटिव्ह पॉईंट तयार होतो ना, की ह्यांचे प्रोडक्टच मूव्ह होत नाहीत, हे फिक्स येतं डोक्यात. मग आपण आपल्या बिझनेस प्लेसवरती जर अशा पद्धतीने काम करत असू तर याला अर्थ काय आहे? आपण स्वच्छता मेंटेन ठेवणे, आपले प्रोडक्ट क्लीन ठेवणे, आपलं स्टोअर क्लीन ठेवणे. फक्त झाडू मारणे म्हणजे स्वच्छता नाहीये. जाळ्या काढायला पाहिजेत, प्रोडक्ट सगळे क्लीन ठेवायला पाहिजेत, शेल्फ क्लीन ठेवायला पाहिजेत. हे फार गरजेचं आहे. बिझनेसमध्ये जर हायजीन नसेल ना, तर तो बिझनेस चांगल्या पद्धतीने चालूच शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. अगदी ते रिटेल काउंटर असेल, हॉटेल असेल किंवा अजून काही असेल, बिझनेसमध्ये स्वच्छता ही पाहिजेच. स्वच्छता जर नसेल तर काही खरं नाहीये. आणि त्याच्यासाठी बेसिक सिस्टीम बसवा ना. डेली बेसिसवर एक चेकलिस्ट बनवा, ज्याच्यामध्ये काय काय करायचं आहे ते लिहा आणि डेली बेसिसवरती तेवढ्या क्लिनिंगच्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करा. ऑटोमॅटिकली हायजीन मेंटेन राहील आणि तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो होईल. सध्या हायजीन मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय काय करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.